मे पासून टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांचे जर मराठी बोलता आलं नाही तर परवाने रद्द होणार आहे। आपण काल या संदर्भात रिक्षा चालकांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती, मात्र टॅक्सी चालकांची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सध्या आलो आहोत दादर या परिसरात, जिथे पाहू शकता खरं तर दादर हा मुंबईतील मध्यबहुल भाग आहे, ज्या ठिकाणी अनेक नागरिक हे प्रवासासाठी येत असतात, पर्यटकासाठी येत असतात आणि इथून सुद्धा खरं तर अनेक नागरिक जे टॅक्सीने सुद्धा प्रवास करतात। आपल्यासोबत इथे काही टॅक्सी चालक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांना या निर्णयाबाबत काय वाटतं। सर जी, 1 तारखेपासून जर आपल्याला मराठी बोलता आलं नाही तर आपला परवाना रद्द होणार आहे, कसा बघता एकंदरीत या निर्णयाकडे? कशासाठी इथे आमचं आजोबा आणि सर्व 4-4 5-5 पिढी राहिले महाराष्ट्रात आणि मराठी लोकाला पण तुला असं दाखवतो का त्यांना मराठी नाही येतो, आता काय म्हणणार सांग की? पण तुम्हाला येतं ना मराठी, मग म्हणलं ना आजोबा आणि दादा सर्व इथेच महाराष्ट्रात राहिले। ज्यांना मराठी बोलता येत नाहीये ना त्यांच्यासाठी हा नियम लागू म्हणजे हा कसलं पण नाही, कुठलं पण महाराष्ट्रामध्ये कुठलं पण देशमध्ये जावा तुम्ही कुठे पण नाही। अरे पण महाराष्ट्रात जातं तर मराठी बोलता आलं पाहिजे ना, कारण की उत्तर भारतात गेलं ते त्यांच्या भाषा बोलतात, जिथे जाणार ते त्यांच्या भाषेत बोलतात, तर महाराष्ट्रात मराठी का नाही आलं पाहिजे? सर्व ठिकाणी येतं सर, सर्व ठिकाणी, एकच नाही सर्व ठिकाणी येतं। गुजरातीला जावा तुम्ही, हा का नाही नाही सर, मराठी बोलू देणार का? नाही बोलू देणार। कोण म्हणलं तुम्हाला? सर्व ठिकाणी सर्व भाषा वापरतं, प्रथम मध्ये हिंदी वापरतं। मग महाराष्ट्रात मराठी बोलायला अनिवार्य केलं तर त्यात गैर काय? आता कोण नाही शिकलं अनपढ माणूस आहे तर आता ते मराठीमध्ये पोरं लोक नवीन ॲडमिशन झाले ना 2002ला, ते बरोबर मराठी सांगणार। ते गावावरून अभ्यास करून आले तर ते अनेक टॅक्सी चालक आहेत ना, हे गेली 10 वर्ष 15-15 वर्षांपासून टॅक्सी रिक्षा चालवतात, पण मराठी येत नाही। ते काही शिकलेच नाही ना सर, अभ्यासच नाही त्यांना। यात चूक कोणाची म्हणायची? सरकारची थोडी चूक असते यामध्ये। नाही नाही, हा गव्हर्नमेंटची चुकी आहे, सर्वांना अभ्यास पाहिजे। आता पहिलं आम्हाला टॅक्सीवाल्याला ॲडमिशन करायला पाहिजे क्लासमध्ये। बरं, म्हणजे गव्हर्नमेंटने तुमच्यासाठी मराठी शिकवायसाठी क्लासेस घ्यावे अशी तुमची मागणी आहे? आणि जास्त नाही, महिन्यामध्ये 5,000 रुपये महिना दिलं तर सर्व येणार। बरं ठीक आहे, आपण आणखी काही चालकांशी बोलूयात। दादा, किती वर्षापासून टॅक्सी चालवत आहेस, काय सांगशील? हमें मराठी नहीं आता सर। बरं, कितने साल से चला रहा है? हम अभी 1 साल 2 साल हो गया। 2 साल से चला रहा है। अगर मराठी बोलना नहीं आएगा तो तुझे टैक्सी चलाने नहीं मिलेगा, तो लेकिन ये गलत है। क्यों गलत है? गलत ये है कि जैसे मतलब जो यूपी बिहार से आए हैं, जो पढ़े लिखे नहीं हैं, रोज़गार के लिए यहाँ पे आए हैं, अगर उनको मराठी नहीं आता है तो यहाँ से जाएंगे कहाँ? अगर हम यहाँ मुंबई वाले अगर यूपी में जाते हैं, जैसे मान लो अयोध्या के दर्शन करने, अगर उनसे बोला जाए तो हमारी भाषा बोल लेंगे, नहीं बोल पाएंगे ना। तो ये गलत हो रहा है, लेकिन ठीक है कोई बात नहीं, ये सीख लेंगे, आज नहीं तो 1 साल बाद, 6 महीने बाद, 5 महीने बाद सीखेंगे, लेकिन ये गलत हो रहा है। आप 2 साल से टैक्सी चला रहे हो, 2 साल में आपको टाइम नहीं मिला सीखने? नहीं, देखो कोई वही ज़रूरत ही नहीं पड़ती थी ना, क्योंकि जैसा अब ये मराठी है, साहब मराठी नहीं आता, कोई बात नहीं बेटा, हम ऐसा बात कर, हिंदी में बात करते, ऐसा होता था। किसको क्या पता क्या होने वाला क्या नहीं, अभी कल क्या हो जाए किसको क्या पता, ऐसा होता है, तो इसके लिए ज़रूरी नहीं था, ऐसा है। तो फिर अभी क्या करोगे? 1 तारीख के बाद अगर आपको मराठी नहीं आ रहा है तो आपको टैक्सी बंद करना है फिर? अरे बंद करना चाहिए, उसका भी वो हो हल होएगा ना, सीखना पड़ेगा ना, उसका भी क्लासेस होएगा ना, क्लासेस लेंगे, बंद क्या लिए होएगा? आपको भी लग रहा है कि सरकार ने मराठी सिखाने के लिए क्लासेस लेना चाहिए? देना चाहिए ना, तभी तो जाएंगे। नहीं कौन सिखाएगा बताइए? आपके पास टाइम है, आपको मराठी आता है, आप सिखाओगे नहीं ना, टाइम नहीं, आपको दूसरा भी काम है ना, तो क्लासेस होना चाहिए, उसका जो फीस है वो भी देंगे। आप फीस भर के मराठी सीखोगे? हाँ, अभी करना क्या पड़ेगा, या तो फिर यहाँ से जाओ, कमाओगे कहाँ? जब कमाओगे नहीं, पैसा रहेगा नहीं, तो बेबी बच्चे पालोगे कहाँ से? मराठी सीखना है तो 1,000-2,000 जो लगेगा महीने का लेके जाओ, लेकिन सिखाओ, ये तो सरकार को देना चाहिए ना। लेकिन सरकार ये नहीं बोली कि हम क्लासेस दे रहे, अरे आप क्लासेस दो, ठीक है, लेकिन उसका भरपाई हम लोग कर देंगे, ऐसा होता है। बहुत अच्छा सवाल आहे। आप यहाँ पे आइए 1 मिनिट। ठीक आहे, आपण आणखीन काही या ठिकाणी जे आहेत त्यांच्याशी बोलूयात। दादा 1 मिनिट, आपण किती वर्षापासून रिक्षा चालवता, टॅक्सी चालवताय? ठीक आहे, आपण आणखीन काही इथे जे आहे ते बघू शकतो, टॅक्सी कशा पद्धतीने लोक चालवतात, आपण आणखीन काही लोकांकडनं जाणून घेणार आहोत। दादा 1 मिनिट, आपण किती वर्षापासून टॅक्सी चालवताय? मी 1 वर्ष. मराठी येतं आपल्याला बऱ्यापैकी? बरोबर येते। मराठी जर ज्यांना बोलता येत नसेल त्यांचे परवाने रद्द होणार आहेत, तर कसं बघता या निर्णयाकडे? काय मी काय बघू, मी बोलतोय तर तुम्हाला टाईम द्यायचे आहे, 1 वर्ष 6 महिन्याचे टाईम द्या लोकांच्या, असं काय 15 दिवसाचा टाकून द्या की आपला मराठी बोलायचं नाही तुम्ही टॅक्सी बंद करा, असं नाही होणार। मी टाईम द्या, क्लासेस द्या, काय करायचं तुम्हाला, सरकार आहे तुमचे, काय सांगा त्याला, ऐसा बोले ना कि तुम्हें 15 दिन बस कहाँ जाएगा पब्लिक है, ये सब हिंदी में बोलेगा भाई, 15 दिन में कौन सीख लेगा भाई बताओ? निर्णय योग्य आहे का? महाराष्ट्रात मराठी बोलणार म्हणजे मराठी बोलता नाही आलं तर परवाने रद्द केले पाहिजे? नाही नाही, अरे योग नाही, योग पण नाही आहे दादा,
जर टाइम दे टॅक्सीवाल्याच्या ऑटोवाल्याचा टाइम मांगता है, नहीं क्लासेस दे, क्या करना है, टाइम दो उनको भाई। सरकार बोल दिया 10 दिन में सीख लो, तो कौन सीखेगा बताइए? आप ही खुद ही बोलते हो टाइम चाहिए उनको, और क्या चाहिए? या टाइम दो या क्लास दो, कुछ भी दो, लेकिन उसके लिए टाइम चाहिए। मेन बात तो यही है। अभी बोलोगे साल भर दो, 6 महीना दो, जितना जिसको चाहिए उतना दो, क्या करने का उसमें? सीखने जब तक सीखेंगे नहीं तब तक चलेगा नहीं। हाँ, अब बोलेगा 15 दिन में सीख लो, तो किसको आया यहाँ पे भाई? 15 दिन में कौन सीखता है बताइए आप? मैं सरकार से ही बोलना चाहता हूँ कि साल भर 6 महीने का टाइम दे दो, तो उसमें लोगों को राहत मिलेगा, तो कोशिश करेंगे सीखने के लिए। अब 15 दिन में कौन सीखेगा? अब फिर परेशान होएगा पब्लिक। आपण आणखीन काही जे टॅक्सी चालक आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण की एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर एका टॅक्सी चालकाने या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जे इतर भाषिक लोक आहेत त्यांना खरं तर या संदर्भात मराठी शिकवण्यासाठी क्लासेस हे सरकारने घ्यावे आणि त्याबाबतची फीससुद्धा काही जे 5,000 रुपये फीस द्यावी, ही फीसुद्धा भरायला काही टॅक्सी चालक या ठिकाणी तयार आहेत। मात्र मराठी शिकवण्यासाठी सरकारने क्लास घ्यावी अशी भूमिका काही टॅक्सी चालकांची। आपण आणखी काही टॅक्सी चालकांशी बोलणार आहोत। दादा जरा काय सांगाल, आपण किती वर्षापासून टॅक्सी चालवताय? झालं 20 वर्षे. 20 वर्षापासून टॅक्सी चालवताय। काही जे इतर भाषिक टॅक्सी चालक आहेत यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात राहून मराठी भाषा जी बोलायची सक्ती केली आहे ही कुठेतरी गैर आहे किंवा त्याचा त्यांच्या माध्यमातून विरोध दर्शवला जातो। तुमची काय भूमिका आहे? मी तरी काय सांगू. नाही प्रश्न विचारला सांगा ना. मराठी महाराष्ट्रात राहताय, मराठी बोलता आला पाहिजे। इतर भाषा इतर राज्यात जातात तिथे ते त्यांच्या भाषेत बोलतात, तर महाराष्ट्रात मराठी बोलत गैर काय? जाऊ दे रे बाबा, तू बोल. तुम्ही मराठी बोलताय स्वतः, तुम्हाला मराठीचे ना मी, तर मराठी बोलणारच ना का भैया, थोडा आहे मी मराठी तर बाकीचे बोलतात की हे चुकीचा निर्णय आहे। नाही, नाही. तुमच्या मते आता आहे का चुकीचा निर्णय? एवढं सांगा, हा की नाही? आता मला तर मराठी येते ना. हा. पण ज्यांना नाही येत ना ते बोलतात की क्लासेस घ्या मराठी शिकवायचे, हे योग्य आहे काय? आता बघायला पाहिजे. हा? बरोबर आहे, क्लासेस तर पाहिजेच ना शिकायला आता. महाराज कोल दे दो. तर नक्कीच आपण आणखी या ठिकाणी काही रिक्षा टॅक्सी चालक आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। दादा तुम्ही टॅक्सी चालवता का? किती वर्षापासून चालवता? 40 वर्षापर्यंत. 40 वर्ष झाली टॅक्सी चालवता। बरं, कसा अनुभव आहे आत्तापर्यंतचा? कारण की आता 1 तारखेपासून परवाने रद्द होणार जर मराठी बोलता आलं नाही तर। मराठी बोलतात ना मी 84 SSC 84 लाया आहे मैं. पण इतर जे वेगळे इतर भाषिक लोक आहेत ना त्यांचं म्हणणं आहे की राज्य सरकारने क्लासेस घ्यावे मराठी शिकवायचे त्यांच्यासाठी, योग्य वाटते का? हां योग्य वाटतं. माझ्या SSCला 84 लेके आला आहे. हां मराठीमध्ये. बरं, मग आता यांच्यासाठी काय केलं पाहिजे? इतर भाषिक जे आता टॅक्सी चालक आहेत, रिक्षा चालक आहेत, यांचे परवाने रद्द म्हणजे त्यांचं काम बंद होणार. बरं वाटतं काम बंद झालं पाहिजे. हां मी मराठी बोलतो ते. तर नक्कीच आपण आणखी या ठिकाणी काही जर टॅक्सी चालक असतील तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। मात्र एक मोठा प्रश्न या ठिकाणी काही टॅक्सी चालकांनी उपस्थित केलेला आहे। दादा किती वर्षापासून टॅक्सी चालवताय? 20 वर्ष. 20 वर्ष झाली। हो. 1 तारखेपासून परवाने रद्द होणार आहे जर मराठी बोलता आला नाही तर, हा निर्णय कसा वाटतो तुम्हाला? तो मराठी सीखना पड़ेगा दादा ना सबको. हाँ सीखना है, बोलते हैं बराबर, समझ में भी आता है. अभी कोशिश करेंगे, अभी हो जाएगा, कोई टेंशन नहीं. पण काही इतर भाषिक जे टॅक्सी चालक आहेत ना यांचं म्हणणं आहे सरकारने क्लासेस घ्यावे आणि मराठी शिकवावी, त्यांना 5,000 रुपये ते फीस द्यायला तयार आहेत. अभी बुढ़ापे में क्लासेस चालू होगा, क्या बात है यार. इतना कुछ नहीं है, मराठी सीखना है, जितना सीखना पड़ेगा सीखेगा. हम विदेश भी जाते हैं तो क्या हमको अरबी बोलना है, ये सब करना है, तो बहुत सारी वो बहस क्या है, सरकार का क्या है सिस्टम. ठीक है, नहीं मैं मानता हूँ मराठी बोलना है, हमको मराठी आता है, बोलता है, हमको सब समझ में आता है. मराठी बोल के उसको बराबर छोड़ते हैं, ऐसा कुछ नहीं है. जो भी थोड़ा बहुत है, थोड़ा कमियां हैं, वो भी पूरा कर लेंगे, बस ऐसा कुछ नहीं है. इस पर कोई जोर ज़बरदस्ती वाली बात तो है नहीं. नॉर्मली ठीक है, कोई पैसेंजर को परेशानी नहीं होना चाहिए. इसके लिए जो है हमको थोड़ा सा उसको बराबर थोड़ा बोलना चाहिए कि मतलब समझ में आना चाहिए. बाकी हम जो बोले थोड़ा वो भी समझ ले, बराबर उसको वहाँ तक छोड़े, बस इतनी सी बात है. और थोड़ा बहुत आता है, जैसा कोई पूछने है आप वॉशरूम किधर है, ये किधर है, काका इधर जाना है, हाँ थोड़ा बोलते हैं बराबर, उनको भी समझ में आता है. गाँव से पूछते हैं लोग, मतलब कैसे? वॉशरूम जाना है जैसा वो पूछते हैं, चलो दादा पुढे वेस्ट में जाना है दादा ओ साइडला, तो बराबर उनको समझ में आता है. गांव से आते हैं बेचारे एग्ज़ाम देने और सब बहुत सारी चीज़ें, तो बराबर थोड़ा सा उनको थोड़ा तकलीफ होता है तो उनको बराबर ऐसा बोल देते, बराबर ऐसा कुछ नहीं है.
बाकी इस पे इतना बड़ा वो बनाने का कोई ज़रूरत ही नहीं है, मीडिया को दुनियादारी क्या है। मतलब ये जो है मराठी लोगों, मतलब जिनको मराठी बोलना है उनके लिए ठीक है, लेकिन जिनको नहीं आ रहा है उनके लिए प्रॉब्लम हो रहा है ना इसकी वजह से। नहीं नहीं, उसके लिए तो वही तो बोल रहा हूँ, जो 20 साल से चल रहा है दादा, अभी यहाँ से है मराठी बोलने वाला जैसा बोल रहे हैं, मराठी और हिंदी में फ़र्क कितना है, का कू की इतना ही तो थोड़ा सा फ़र्क है दादा, सबको समझ में आता है। मराठी ऐसा गाँव कोई भी आएगा बोलेगा, हाँ जो गाँव से आता है थोड़ा उसके लिए थोड़ा सा होता है, तो उतना थोड़ा हार्ड से टैक्स वाला जो 10 साल 15 साल 20 साल से है ना काका, उसको थोड़ा बहुत समझ में आता है। कोई कोई है 100 में 1-2 है जो कि नहीं आता है, बस इतना इतना सा फ़र्क है। जो पुराने आदमी है, जो नए लड़के हैं अभी सबको आता है, ऐसा कुछ नहीं है। बहुत बहुत शुक्रिया सर जी. तर आपण ऐकलं असेल की यांचं म्हणणं आहे की काही जे लोक आहेत, म्हणजे काहीच टॅक्सीधारक आहेत, त्यांना जे आहे ते मराठी बोलायला जमत नाही आहे. मात्र 90% जे टॅक्सी चालक किंवा रिक्षा चालक आहेत यांना मराठी बोलता येतं आणि प्रवाशांशी सुद्धा संवाद साधता येतो. त्यामुळे यामध्ये काही काळजी करायचं कारण नसल्याची प्रतिक्रिया सुद्धा काही लोकांकडून येते. आपण आणखी काही टॅक्सी चालकांशी बोलूया. दादा, किती वर्षापासून गाडी चालवताय? हो गया 34 साल 34। 34 साल से आप गाडी चला रहे, पण जर 1 तारखेपासून जर मराठी बोलता नाही आलं प्रवाशांसोबत तर परवाने रद्द होणार अशी माहिती आहे. आता तुम्हाला काय वाटतं? अरे यार आगे जाओ, मेरे को समझ में नहीं आ रहा। जाओ, मतलब मराठी आपको नहीं आता है? थोड़ा थोड़ा समझ में आता है। थोड़ा थोड़ा आता है. थोड़ा थोड़ा मतलब बेसिक तो बोल सकते हो, तो फिर भी परवाना रद्द हो रहा है, तो किस तरह देखते हैं? थोड़ा थोड़ा आता है ना यार, गाड़ी यही भाड़ा देता है। ठीक आहे, या खरं तर टॅक्सी चालकांना थोडं थोडं मराठी येतं, पण बोलायचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करत. पण एक विशेष जर आपण पाहिलं की काही टॅक्सी चालकांच्या माध्यमातून अशी प्रतिक्रिया समोर आली आहे की राज्य सरकारने मराठी शिकवण्यासाठी क्लासेस जे आहे ते घ्यावे आणि याची फीससुद्धा काही टॅक्सी चालक जे आहे ते भरायला तयार आहेत. त्यामुळे आता या संदर्भात जी भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे, मराठी ही बोलता लिहिता वाचता आलीच पाहिजे, नाहीतर परवाना रद्द होणार, या निर्णयाला आता ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालकांच्या येत आहेत, त्यामुळे आता राज्य सरकार या लोकांसाठी काय उपाययोजना करणार किंवा मग जी मागणी या ठिकाणी टॅक्सी चालकांची आहे की क्लासेस घेऊन त्यांना ते 5,000 रुपये फीस देऊन खरं तर शिकायसाठी तयार आहे. त्यामुळे या संदर्भात सुद्धा राज्य सरकार काय भूमिका घेते का हे पाहणं महत्त्वाचं असणार. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.